नमस्कार मित्रांनो, कविवर्य दत्तात्रेय श्रीकांत गुरव यांनी 2018 साली एक संवेदनशील पोस्ट केलेली। ती पोस्ट पाहता कालच्या घडलेल्या घटनेशी अगदी मिळती जुळती आहे। ही पोस्ट वाचताना वाचणाऱ्याचं हृदय पिळवटून जातं, स्तब्ध होऊन पूर्ण वाचतो। तीच पोस्ट मी आज तुम्हाला माझ्या आवाजात ऐकवत आहे। 8 वर्षाची मुलगी म्हणाली आईला, आई बलात्कार म्हणजे काय ग? आई गडबडली, शॉक झाली। इकडे तिकडे संशयाने बघत ती म्हणाली, असं बोलायचं नसतं बेटा। पुढे चालता चालता परत मुलगी म्हणाली, आई माझ्यावर देखील होईल का ग बलात्कार? आता मात्र आईच्या काळजात धस्स झालं। मुलीला काखेत उचलून घेत ती म्हणाली, नाही बेटा, आपण भारत मातेच्या गावात राहतो ना। मुलगी, पण आई भारत माता काळजी का घेत नाही आपल्या मुलांची? का ती रुसली आहे का आमच्यावर? तिच्या कोवळ्या गालावर ओठ टेकत आई म्हणाली, बाळा, आई बांधली गेली आहे इथल्या राजकारण आणि धर्मकारांच्या जोखडांनी, भगव्या, निळ्या, पिवळ्या, हिरव्या झेंड्याच्या दहशतीखाली। मग आई माझं कसं होणार? काही नाही होणार तुला पिल्लू, मी आहे ना, असं म्हणत तिने आपल्या मुलीला आणखीन घट्ट कुशीत धरलं। तिच्या डोळ्यात आसवं होती। एव्हाना मंदिर मस्जिद ओलांडून त्या घराकडे धावत होत्या। ओलांडलेल्या मंदिराकडे बोट करत मुलगी म्हणाली, देवबाप्पा कट्टी तुझ्या बरोबर, मी बोलणारच नाही। भारत माता नक्कीच तुला पनिशमेंट देईल। आणि उंबऱ्यावर ठाण मांडून बसलेला बेगडी धर्म हसत होता आणि कुठेतरी राष्ट्रगीत वाजत होतं, सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा, हम बुलबुले हैं इसकी, ये गुलसिता हमारा, गुलसिता हमारा। धन्यवाद।